आता जवळ कुर्ल्यात वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। तर धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड चांगल्याच आक्रमक झाल्यात। मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांचा विरोध आहे। याच पार्श्वभूमीवर हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आपण पाहू शकतो की पोलिसांकडनं या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो वर्षा गायकवाड यांना होताना सध्या पाहायला मिळतात। पोलीस जे आहेत पोलिसांची बॅरिकेडिंग जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। मदर डेअरीपर्यंत आंदोलन जे आहे हे न जाऊन देण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडनं या ठिकाणी होतोय आणि पोलिसांकडनं आता वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा जी आहे ती पोलीस अधिकारी या ठिकाणी करणार आहेत। परंतु अडाणींना किती जागा मुंबईतली किती जागा देणार हा सवाल जो आहे तो मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि अध्यक्ष आणि खासदार असलेल्या वर्षा गायकवाडांकडनं उपस्थित केला जातो। एकीकडे मुंबईमधले सगळे जमिनी जे आहेत त्या अडाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकार करत आहेत। वरती नरेंद्र मोदी सरेंडर आहे तर खालती राज्यात अडाणीला देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे ते सरेंडर आहे असा थेट हल्लाबोल जो आहे तो वर्षा गायकवाड यांच्याकडनं